यांनी अतिशय उत्कृष्ट असे काम केलेले स्मिता दांडेकर, मी डॉक्टर आटले सर यांना विनंती करतो की त्यांनी आणि माझ्या जवळच्या सर्वांचे HIV पासून संरक्षण करू, HIV सह जगणाऱ्या व्यक्तींची काळजी घेऊ, त्यांना मदतीचा हात देऊ, तसेच त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा मदत करू। कोणती HIV सह जगणारी व्यक्ती कामाच्या ठिकाणी, शाळेत, महाविद्यालयात, रुग्णालयात आणि लान्सचे अध्यक्ष सन्माननीय त्यानंतर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक सर यांचं देखील पुष्प यानंतर अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तुम्हाला सर्वांना माहित आहे कुठल्या कारणामुळे होतो। तर परत आपण गेल्या अनेक वर्षापासून त्याच गोष्टी रिपीट करत आहोत। त्याची कारण काय हेही तुम्हाला माहिती। विशेषतः या कोकणामध्ये आपण म्हटलं तर कामानिमित्त किंवा इथं धंदे व्यवसाय जास्त नसल्यामुळं पुरुष मंडळी मुंबई या ठिकाणी जाऊन स्थायिक झालेले असतात, त्यांची फॅमिली या ठिकाणी गावी असते। तेव्हा ह्या गोष्टी जर आपण बघितलं मुंबई, ठाणे, रायगड यामध्ये ह्या आजाराचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात। तेव्हा जे काही कारण असतील त्या कारणांना मात देऊन आपण ह्या आजारावरती प्रभुत्व मिळावं आणि आपले केसेस या जगातले केसेस आहेत त्या कमी व्हाव्या, जेणेकरून आपण आपलं आयुष्य निरोगी जगून एक आदर्श आपल्या प्रत्येकासमोर ठेवावा, हेच यामागचे उद्देश आहे। आणि यासाठी तुम्हा सर्वांनी प्रयत्न करावे। त्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा, आमची जी यंत्रणा आहे ती तुमच्या पाठीशी उभी राहील। आता तुम्हाला माहिती आहे की पूर्वी ज्या आजारासाठी ज्या लागणाऱ्या गोळ्या होत्या त्याची किंमत जास्त होती, किंवा ती किंमत पहिले तुम्हाला मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन औषध घ्यायची होती, त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी औषध आणले आणि आता आपण तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पण औषधाची उपलब्धता करून दिलेली आहे। एकदा औषध चालू केली की कायमस्वरूपी औषध त्यांना भेटत असतात। जर त्या औषधाची किंमत आपण पैशात जर मोजली तर लाखो रुपये खर्च होतात वर्षाला, पण शासन ते तुम्हाला मोफत देतं। पण एक औषधं मोफत भेटत असेल, सगळं ट्रीटमेंट मोफत भेटत, याचा अर्थ असा नाही की त्या आजाराला सामोरं गेलं पाहिजे। त्या आजाराला सामोरं न जाता तो आजार आपल्याला होणार नाही। आपल्या बाजूला आजूबाजूला असणारे मित्रमंडळी, आपल्या घरात असणाऱ्या माणसं, त्यांच्यापर्यंत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे काय तुम्हाला त्यातून निकष काढता येईल त्या गोष्टी त्यांना सांगाव्या, जेणेकरून कोणीही आजाराच्या आजूबाजूला फिरकणार नाही। एवढीच आजच्या कार्यक्रमानिमित्त मी प्रार्थना करतो। जय हिंद, जय भारत।